नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज पुन्हा आपण नवीन विषय घेऊन एक तुमच्यासमोर आलेलो आहे की स्पार्क प्लग। स्पार्क प्लग हा असा एक पार्ट आहे की जो तुमच्या गाडीला नसेल तर तुमची गाडी अजिबात चालू शकत नाही, किंवा तो शॉर्ट झाला असेल तर गाडी तुमची धरसोड करत राहील। तर आज आपण थोडक्यात पाहणार आहोत की स्पार्क प्लगचा व्यवसाय कसा काय आपण होलसेलमध्ये करू शकतो, त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय नफा होऊ शकतो। तर चला वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्पार्क प्लग आहे ना, हा एक रनिंग आयटम आहे जो साधारण 15 ते 20 हजार किलोमीटरमध्ये आपल्या बाईकला बदलावाच लागतो। त्याच्यामुळे याची मार्केटमध्ये डिमांड ना खूप असते। त्याच्यामुळे काय होतं, जोपर्यंत बाईक दुनियामध्ये चालू आहे तोपर्यंत स्पार्क प्लग हा लागणार आहे आपल्याला। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने बाईक आहेत। तर ह्या प्रत्येक बाईकला स्पार्क प्लग हा एक मोठा बिझनेस होऊ शकतो आणि प्रत्येक मेकॅनिकल हा स्पार्क प्लग आहे ना आपल्या स्टॉकमध्ये 1-2 बॉक्स का होईना पण ठेवतात। कारण हा असा पार्ट आहे जो इन्व्हेस्टमेंट कमी, जागा कमी लागते आणि तुम्हाला परवडेबल रेटमध्ये मार्केटमध्ये मिळत असतात। आता कोणकोणत्या कंपनीचे स्पार्क प्लग आपल्याला विक्रीसाठी ठेवायला पाहिजेत, तर भारतामध्ये बघा प्रामुख्याने 3 कंपन्या आढळतात। एक चॅम्पियन आहे, दुसरी NGK आहे आणि तिसरी बॉश। 3 कंपन्यांचे स्पार्क प्लग आहेत आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणात चालतात। आता त्यातली NGK कंपनी आहे ना, ही जापनीज कंपनी आहे, तिला भारतामध्ये खूप डिमांड असते। आणि जी चॅम्पियन ही कंपनी आहे दुसरी, ही अमेरिकन कंपनी आहे, हिला पण तेवढ्याच प्रमाणात डिमांड आहे। आणि तिसरी कंपनी बॉश ही एक जर्मन कंपनी आहे, तिची पण भारतात खूप प्रमाणात डिमांड येते। तर ह्या तिन्ही कंपनीचे स्पार्क प्लग आपल्याला होलसेलमध्ये विकायला पाहिजे। तर हे काय करायचं माहिती का, तुम्ही ह्या 3 कंपनी व्यतिरिक्त तुम्ही 4-5 कुठल्याही कंपनीचा स्पार्क प्लगच्या नादाला लागू नका। कारण हे 3च अशा कंपन्या आहेत की तुम्हाला ह्याच कंपनीची डिमांड समोरनं मेकॅनिकल करणार आहे। तरी स्वस्तामध्ये जे मिळणारे प्लग आहेत, उदाहरणार्थ चायना प्लग खूप सारे स्वस्तामध्ये 15-20 रुपयाला मिळतात, तर त्याच्या नादाला तुम्ही अजिबात लागू नका, त्याचा काही उपयोग होत नाही। या 3 कंपन्यांचा जर तुम्हाला स्टॉक हवा असेल तर तुम्हाला हा AR ऑटो स्पेअर अपमध्ये चांगल्या अगदी होलसेल रेटमध्ये भेटेल, जेणेकरून तुम्ही आहे ना ते मार्केटमध्ये होलसेल किमतीमध्ये विकू शकता। जर तुम्ही परचेस आमच्याकडनं केलं तर तुम्हाला एकदम बेस्ट रेटमध्ये तुम्हाला हे सगळं अवेलेबल होईल। पहिली गोष्ट, आणखी याच्यात इन्व्हेस्टमेंट तुमची तुमच्या मनाप्रमाणे राहते। कमीत कमी 20 ते 25 हजार रुपयामध्येच तुम्ही हा होलसेलचा व्यवसाय सुरू करू शकता। याला जास्त इन्व्हेस्टमेंटची अजिबात गरज नाही, ना याला जागा जास्त लागत। आणि प्रत्येक मेकॅनिकल हा कमीत कमी तुमच्याकडे 2 बॉक्स घेणार। आता 2 बॉक्स का म्हणतो मी, कारण छोटा आणि मोठा या 2 प्रकारचे प्लग लागतात। तर छोट्याचा 1 बॉक्स आणि मोठाचा 1 बॉक्स, तर 2 बॉक्स हा कुठलाही मेकॅनिकल आहे ना आपल्याकडे स्टॉकमध्ये ठेवतो। एका बॉक्समध्ये 10 प्लग असतात। अशा 2 बॉक्सचे मिळून तुमचे 20 प्लग हा कुठलाही मेकॅनिकल, छोटा मेकॅनिकल तुमच्याकडनं परचेस करेल। जर तुम्ही त्यांना चांगला रेट दिला तर अजून सुद्धा ते तुमच्याकडनं जास्त प्रमाणात परचेस करू शकतात। साधारण तुम्हाला आहे ना एक 20 ते 25 जरी मेकॅनिकल भेटले की तुमच्याकडे ते डेली प्लग घेतील, तर तुमचा जो तुम्ही 20 हजाराचा स्टॉक घेतलाय तो संपायला तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही। तुम्ही 20 हजाराचा स्टॉक आणखी महिन्याभर डबल घेऊ शकता। कारण काय माहिती का, याच्यामध्ये ना व्हरायटीज जास्त नाहीत। हिरो, होंडा, बजाज, TVS, यामा, तर बऱ्याचशा गाड्या ना सेम टू सेम प्लग लागतात। त्याच्यामुळे हा धंदा आहे ना डोकेदुखी अजिबात ठरत नाही। जो नवीन फ्रेश माणूस आहे तो सुद्धा हा स्पार्क प्लगचा बिझनेस आरामात करू शकतो। याच्यामध्ये काही समजण्याची गरज नाही। ज्याला ऑटोमोबाईल फील्डमधला काही माहीत नसेल ना तो सुद्धा हा बिझनेस करू शकतो। एवढा साधा आणि सोपा हा स्पार्क प्लगचा व्यवसाय आहे। आता हे सेल कुठे कुठे करायचे, तर बघा सेल करायचे म्हणजे तुम्हाला छोटे गॅरेजवाले, सर्व्हिसिंग सेंटरवाले, त्यानंतर छोटे स्पेअर पार्टचे दुकान आहेत, त्या लोकांना तुम्ही व्हिजिट देऊ शकता। मोठ्या दुकानामध्ये सुरुवातीला तुम्ही अजिबात जाऊ नका। जेवढे छोटे दुकानदार, छोटे गॅरेजवाले तुम्हाला टार्गेट करता येतील गावागावातनं, अशाच लोकांकडे तुम्ही जास्त प्रमाणात जावा। तिथे तुमचा हा जो स्पार्क प्लग आहे हा तुमचा सेल 100% हा होणारच। कारण तुमच्याकडे ब्रँडेड कंपनीचे स्पार्क प्लग आहेत, कोणत्याही चायनाचे तुमच्याकडे चायना मॉडेलचे स्पार्क प्लग नाही आहेत। त्याच्यामुळे तुमच्याकडनं प्रत्येकजण हा स्पार्क प्लग घेणार आणि जर त्यांना आपण व्यवस्थित आपला रेट जो ठरवलेला आहे तो रेट तुम्ही दिलात तर ते परचेस 100% तुमच्याकडूनच करणार। होलसेलमध्ये तुम्हाला प्रॉफिट किती होऊ शकतो, तर प्रॉफिट रेशो कसा असतो बघा। होलसेल जर तुम्हाला करायचं आहे तर 10, 15, 20%, जेवढा कमीत कमी जर तुम्हाला तुमचा प्रॉफिट ठेवता येईल तेवढं तुम्ही जास्त स्पेअर पार्टचा व्यवसाय करू शकता। कारण काय माहिती आहे का, समोरच्या मेकॅनिकलला तुम्ही कमवायला चान्स द्यायला हवा, तुमचा तो गिरायक फिक्स करायला हवा। जेव्हा तो तुमच्याकडनं गिरायक फिक्स होईल ना तेव्हा तो तुमच्याकडे व्हॉल्यूमने तुमच्या बाजारात प्लग जातील आणि मग तुम्ही कमी प्रॉफिटमध्ये जास्त स्पार्क प्लग विकू शकता।
आज तुम्ही एक स्पार्क प्लग विकताय, उद्या तुमचा जर बिझनेस वाढत गेला तर स्पार्क प्लगच्या ठिकाणी आणखी तुम्ही त्याच्या जोडीला आणखीन 2-3 आयटम वाढवू शकता. हळूहळू आहे ना, जो तुम्ही व्यवसाय 20,000 पासून सुरू केलेला आहे ना, तो टप्प्याटप्प्याने पुढे जात राहतो. तर तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करायची, तर काय करा माहिती आहे का, तुम्ही सोशल मीडियावरती जावा. सोशल मीडियावर मार्केटिंग कशी करायची, काय करायचं, हा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे स्पार्क प्लगची ऑर्डर द्याल तर ऑर्डर कशी देणार, तर खाली हा जो आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट पहिलं करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी सविस्तर याच्याबद्दल माहिती दिली जाईल आणि तुम्ही सोशल मीडियावर मार्केटिंग कसं करायचं, बाहेर मार्केटला फिरल्यावर मार्केटिंग कसं करायचं, काय बोलावं लागतं, कोणाशी कसं बोलायचं, याचं सगळं तुम्हाला आहे ना गायडन्स केलं जातं. नुसतं स्पेअर पार्ट विकणं हा आमचा बिझनेस नाही. तर जो व्यवसाय करतो त्याला सपोर्ट करून त्याला ह्या बिझनेसमध्ये घेऊन येणं हा आपला मेन उद्दिष्ट आहे. ह्याच्यामध्ये आणखी तुम्ही एक करू शकता, जेव्हा तुम्ही होलसेल विकत असताना तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या तुमचा फ्रेंड सर्कल, तुमचे नातेवाईक ह्या लोकांना तुम्ही रिटेलमध्ये सुद्धा पार्सल विकू शकता. जेवढा जास्त तुम्ही रिटेलमध्ये विकाल ना तेवढा जास्त तुम्हाला बेनिफिट मिळेल. उदाहरणार्थ समजा एखाद्या स्पार्क प्लगची किंमत आहे 120 रुपये, तर तुम्ही तुमच्या रिटेल विकताना तुम्ही 20% डिस्काउंट जरी विकलात तर तो तुम्हाला खूप सारा प्रॉफिट देऊन जातो. मग त्याचं होतं काय माहिती काय, जेव्हा तुम्ही होलसेल मार्केटिंग करायला जाताना तो बेनिफिट तुम्ही तिकडे वापरू शकता, कारण त्याला स्वस्त द्यायचं आहे तुम्हाला. त्याला तुम्ही स्वस्त दिलात आणि रिटेलमध्ये तुम्ही 20% मार्जिन 20%नी तुम्ही कस्टमरला डिस्काउंट देऊन विकलात तर तुमचं मार्जिन परफेक्ट बॅलन्स होऊन जातं. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला प्रॉफिट रेशो आणखीन वाढवला जातो. तुमचा जो तुम्हाला 10, 15, 20 म्हटलंय तो तुमचा प्रॉफिट आणखीन वाढू शकतो, 25-30% जाऊ शकतो इन ॲव्हरेज. तर हा व्यवसाय आहे ना, तुम्हाला दिसायला छोटा दिसत असेल की 20,000 पासून आपण किती पैसे कमवू शकतो. एकदा सुरुवात करून तर बघा. नुसता 20,000 वर तिथं थांबतच नाही तुमचा, हळूहळू हा धंदा तुमचा वाढतच जाणार. आणि ज्या लोकांची ह्या म्हणजे ऑटोमोबाईल्समध्ये व्यवसाय करायची इच्छा असेल त्या लोकांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला स्पार्क प्लग मी माझ्याकडनं चांगल्या रेटमध्ये अगदी व्यवस्थित, जेणेकरून तुम्ही होलसेल मार्केटला त्यांना जो रेट मिळतोय त्याच्यापेक्षाही 1-2 रुपये काय होईल आपल्याकडे कमी रेटमध्ये आपण त्याला विकू शकतो, याची तुम्हाला मी व्यवस्था करून देईन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या ह्या चॅनलला आहे ना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.